प्रश्न विचारला की त्याचं उत्तर द्यायचंच नाही, हे बदललं पाहिजे. किंवा पुढे माझं तर मत असं आहे की एका प्रश्नाचं एक उत्तर, ही पद्धत ह्या भोकंपट्टीला मदत करते. एका प्रश्नाला 10 उत्तर असू शकतात. मी 2 लिहीन, बाबुराव पाचरणे 4 लिहितील, आपले प्राचार्य सर 6 लिहितील, कोणी 8 लिहिल. पण एका प्रश्नाचं एक उत्तर कशासाठी? म्हणजे एकदा शाळेमध्ये प्रश्न दिला, विरुद्ध अर्थी शब्द लिहा, आणि शब्द दिला वर, तर काय लिहिणार? एका मुली लिहिला वधू. तिला बाई म्हणल्या 0 मार्क, कारण आपल्या बालभारतीमध्ये वरला खाली लिहिलं वधू चालणार नाही. एका मुलाने लिहिला देव वर पण देतो, देव शाप पण देतो, शाप लिहिला, त्याला शाप मिळाला, 0 मार्क. आपल्या बालभारतीमध्ये वरला खालीच आहे, खालीच लिहायचं. विद्यार्थ्याने थोडं वेगळा विचार केला पाहिजे. याला आपण संधीच देत नाही. आपण विद्यार्थ्याने केवळ चाकोरीबद्ध झापड लावून अभ्यास केला पाहिजे. हे झापड लावून अभ्यास करणं पुढच्या 3 वर्षात बंद करणार म्हणजे करणार, हे तुम्हाला नक्की सांगतो.